नमस्कार, मी आहे गावाकडली बाई आणि मी आज आली वणीमध्ये, ते पण मॉलमध्ये. तुम्ही आज मला पाहून म्हणाल, ताई तुम्ही मॉलमधली शॉपिंग करतात? तर हो, आम्ही आज मॉलमधली शॉपिंग करणार आहोत. आणि आम्ही काही मॉलमधली शॉपिंग केली पण इथं प्रश्न आहे, शॉपिंग माझी नाही आहे, शॉपिंग माझी वहिनी करत आहे. फक्त आम्ही सोबत गेलो होतो. आम्ही तिथं काय केलं असेल तुम्हाला सांगू का आता आम्ही काय केलं असेल तर आम्ही तिथचा पूर्ण मॉल फिरलो. इकडनं तिकडनं पूर्ण मॉल आम्ही चेक केला. कसं काय आहे, रेट कशी आहे, काय आहे. तर माझ्या भावाला तर बूट पसंत आला, तर भाऊ म्हणे बूट घेतो म्हणे. पण किंमत पाहून नको म्हटलं, किंमत नाही आम्हाला झेपलीच नाही. कारण की मला असं वाटतं की मॉलच्या किमती खूप महागड्या आहे. आपल्या जे आपण लोकल दुकानातून घेतो तर मला वाटतं लोकल दुकानातूनच घ्यावं. कोणत्या पण वस्तू लोकल दुकानातून छान वाटते आणि त्यांना आपण म्हणू पण शकतो काका ही वस्तू डॅमेज आहे किंवा आम्हाला रिटर्न करायची आहे. पण मॉलमध्ये ते रिटर्न पण होत नाही आणि आपण त्याला बोलू शकत नाही. माझ्या भावाला घ्यायचा परफ्यूम आणि परफ्यूम नुसता तो परफ्यूम पाहत होता इकडे तिकडे तो, आणि मी फक्त पूर्ण मॉल असा बारीक करत होते. कोणती रेट कशी आहे, कोणती काय आहे. आणि मला ते रेट पाहून माझ्या पायाखाली जमीन तर एवढी गेली बाप्पा, काय सांगू नको. तुम्हाला माहीत आहे आपण गावाकडली बाई, गावाकडल्या बाईले मॉलचं वस्तू परवडत नाही. आपल्या विचाराच्या पलीकडे ह्या वस्तू आहे. इथं काही घेऊ शकत नाही आपण. मी तर नाही घेऊ शकत. मी तर सांगते, मी तर नाही घेऊ शकत एवढ्या वस्तू. इथे एवढ्या भयंकर रेट आहे ना. 400ची वस्तू 800 ना, 200ची वस्तू 400. अशा पद्धतीने आहे आमचे रेट पाहू दादा म्हणे फेस वॉश घेऊ म्हणे, सॉरी. तर तो होता ॲलोवेराचा जेल होता, तो जेल घेतो म्हणजे बाबू नको घेऊ जेल, आपल्याला तर परवडत नाही, जेल नाही घ्यायचा आपण कोणताच. आपण जेलला आपल्याला कुठं जाता आपल्या जाण्या वावरामध्येच तर ठेवला. नंतर आम्ही पूर्ण मॉल फिरलो. वणीचा जे मॉल आहे तुम्ही नाव सांगणार नाही कोणता मॉल आहे, तर त्या मॉलमध्ये फिरलो सर्व आम्ही. आणि एक मी सुटकेस बघितली. सुटकेसची किंमत एवढी भयंकर होती. मी म्हणलं मग एका महिन्याचा किराणा भागते सुटकेसमध्ये. हे सुटकेस घेऊन नको बापा म्हणलं. पण काय म्हणे ऑफर चालू आहे म्हणे. ऑफर नको तुमची, फॉपर नको बाबा मला म्हणलं, हे नको म्हणलं. आणि नंतर आमचं लक्ष गेलं काय बॅगवर. मला बॅग घ्यावं म्हटलं, मुलासाठी बॅग नव्हती तर बॅग घ्यावं म्हणून त्या बॅगपाशी गेलो. तर त्या बॅगची किंमत होती, तुम्ही पण विचार करू शकत नाही, त्या बॅगची किंमत 799. आणि क्वालिटीचं मला विचारू नका. ही बॅग फुटपाथवर जर घ्यायला गेलो किंवा मारेगावात पण घेतली तर ती फक्त 250-300 रुपयाची ही बॅग होती. आम्ही चेक केला कापड बिन, म्हणलं येतं नोकर बाप्पा, येतं आपली लायकी नाही घेण्याची. त्या बॅगची किंमत, त्या सुटकेसची किंमत, प्रत्येक वस्तूची किंमत डबल टिबल चौबेल होती. मला तर असं वाटलं की आपल्या खर्च होते. आणि नंतर लक्ष गेलं माझं, काय म्हणते त्याला, शॅम्पू मला घे बाई म्हणे, शॅम्पू घे म्हणे. बाबू बाई नको, शॅम्पू नको 1 महिना. आणि चप्पल पाहिली मग नंतर पोरासाठी. ती चप्पलची किंमत खूप मोठी होती बापरे. 100 रुपये चप्पल ते भेटली, 299 चप्पल म्हणे. ते नको म्हणलं. आणि भाऊ म्हणे परफ्यूम घेतो म्हणे. तर आम्ही थोडीशी तर आम्ही मस्करी केली, दोघा भावांनी मस्करी केली. तुम्हाला हा व्हिडिओ जर पाहत असेल मस्करी जातं, आम्ही तो नेक्स्ट दुसऱ्या पार्टमध्ये टाकणार आहे. तर आम्ही एक असं आम्हाला प्रँक करायचा होता, पण प्रँक आम्ही केला नाही, तो जाऊ दे म्हटलं. नंतर आम्ही तिकडनं पूर्ण मॉल फिरल्यानंतर बघा आता एक गोष्ट, आम्ही एक बूट बघायला, मी भाऊला सांगितलं बाबू आपण बूट पाहू, चल बूट घेऊ, तुला घेऊन दे. आणि हा बूट बघितला मी, क्वालिटी लोकल. आणि हा बूटची किंमत होती 599. या बूटची किंमत होती 599. आम्ही जर वणीच्या फुटपाथवर जर हाच बूट बघितला तर हाच बूट 200 किंवा 250मध्ये भक्कम झाला भेटते. पण मॉल होय ना बाप्पा, मॉलची किंमत केवढी असेल विचारू नका. आमच्या वहिनी शॉपिंग केली, आमची वहिनी तिथून शॉपिंग करते दरवेळेस, त्यांना ठीक आहे, ते सर्विस लोक आहे त्याला काय परवडते. पण मला तर ती खरेदी मॉलमधून नाही करावं, पण गावाकडल्या लोकांना तर खरेदी मॉलमधून नाही परवडत, शहरी भागाला लोकांना परवडते. तर व्हिडिओ येतच तर बंद करते मी, का जास्त फिरणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही सांगा. मला प्रश्न पडला आहे, आपण शॉपिंग कुठून करायची, मॉलमधून करायची की लोकल दुकानातून करायची. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, तर काय केलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय.